मुंबईसह राज्यात मे महिन्यादरम्यान पाऊस झाला होता। त्यानंतर राज्यात मान्सूनची वेळेपूर्वीच एंट्री झाली होती, परंतु जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती। आता मुंबईत पावसाचे आगमन होणार आहे। हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। पुढील 24 तासांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे। तसेच समुद्रात लाटा उसळणार असल्याचे म्हटले आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून 47 विषारी साप आणि कासव जप्त केले। प्रवाशाला पोलिसांनी अटक केली असून कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू आहे। आता राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे। हे बेसिक प्रशिक्षण असेल। राष्ट्रप्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे। 2 जून 2025 रोजी सायंकाळपर्यंत एकूण 10,85,851 विद्यार्थ्यांनी 11वीच्या कॉलेज प्रवेशाची नोंदणी केली आहे। इयत्ता 11वी प्रवेशाकरिता इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी विद्यार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळावर लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे। आधी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीकरिता दिनांक 26 ते 3 जून 2025 हा कालावधी दिला होता। आता 6 मे 2025च्या शासन निर्णयात काही सुधारणा करण्यात आली आहे। घनसोलीमधील NMMTच्या डेपोत मोठी आग लागली असून आगीत 4 बस जळून खाक झाल्या आहेत। अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यात आली आहे। मुक्ताईनगरजवळ महामार्गावर ट्रॅव्हलचा अपघात झाला असून 2 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 15 ते 20 जण जखमी झालेत। अपघातात एक जण अडकला असून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। ट्रक आणि ट्रॅव्हलचा अपघात झाला आहे। कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी कार्यकर्त्यांसह एकत्र येऊन DCP अतुल झेंडे यांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी बकरी ईदच्या दिवशी नमाजाच्या वेळी किल्ले दुर्गाडी येथील मंदिर खुले ठेवण्याची मागणी केली आहे। दोन्ही गटांनी स्पष्ट केले की पक्ष वेगळे असले तरी हिंदू म्हणून एकत्र येऊन त्यांनी ही मागणी लावून धरली। IPL 2025चा फायनल सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये पार पडला। या सामन्यात RCBने पंजाब किंग्सवर 6 धावांनी विजय मिळवून IPLचे विजेतेपद पटकावले आहे। यासह RCBने त्यांचा IPLमधील 18 वर्षाचा दुष्काळ संपवला आहे। IPLमध्ये RCBने पहिल्यांदाच विजेतेपदाचा मान मिळवले। परदेशातून मुंबईत दाखल झालेल्या एका परदेशी नागरिकाला मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी कोकेनच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे। त्याच्याकडे एकूण 5 किलो 194 ग्रॅम कोकेन आढळलं। या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 51,94 लाख इतकी आहे। सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीच्या सामानाची तपासणी केली असताना त्यात कोकेन आढळले। त्याचप्रमाणे त्याला अटक करण्यात आली आहे। इचलकरंजीमध्ये जुन्या वादातून 22 ते 24 जणांच्या टोळक्याने 4 जणांना धारदार शस्त्र व लाकडांनी बेदम मारहाण करत गंभीररित्या जखमी केला आहे। हा सर्व प्रकार काल रात्री सूर्योदय नगर येथे घडला असून सर्व घटना CCTVमध्ये कैद झाल्या आहेत। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 अल्पवयीन मुलांसह 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, तर जखमींवर उपचारासाठी सांगली व कोल्हापूर येथे हलवण्यात आलं आहे।